नमस्कार, मी अखिल पाटील ईश्वर कृती समितीतर्फे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की गेल्या 4-5 महिन्यापासून काही बिल्डर वस्तीमध्ये येऊन सहमत्या घेण्याचं काम करत होते। आम्ही नागरिकांना सांगितलं होतं की सहमत्या कुणालाही देऊ नका, जोपर्यंत COP येत नाही तोपर्यंत किंवा सरकारी टेंडर निघत नाही तोपर्यंत देऊ नका। आम्ही सर्व नागरिकांना सांगितलं, पण ह्या लोकांनी 3-3 मजली 4-4 मजल्याचे पेपर हे लोक समीर बिल्डर जे काय असतील त्यांचे ते जवळची लोक असतील, त्यांनी लोकांना घरी जाऊन अक्षरशः रात्री 12-12 वाजता जाऊन सहमत्या घेतल्या आणि 1200-1300 लोकांच्या सर्वे घेतले आणि आधार कार्ड त्यांनी घेतला आणि बाकीचे रेशनवाल्याला धरून त्यांनी पेपर गोळा करून आता एक 10-15 दिवसापूर्वी त्यांनी एक प्रस्ताव दाखल करण्याचा प्रयत्न केला। जे तुम्ही आता म्हणता रात्री 12 आणि 1 वाजता ते लोक रेशन कार्ड, आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याची शूटिंग, 10 वाजताची सुद्धा घरी आलती। तर 10 वाजता माझ्याकडे शूटिंग आहे तशी आणि इनलिगली त्यांनी जे काम केलं आम्ही त्याच्याबद्दल त्यांना काही बोललो नाही। आम्ही आमचं काय केलं, त्यांनी प्रस्ताव दाखल केला, आमच्या लक्षात आलं प्रस्ताव दाखल केलेले, मग आम्ही सुद्धा आम्ही तिकडं काय दाखल करून घेतला नाही। आम्ही माहितीचा अधिकार मागितला, त्याच्यामध्ये असं आम्हाला निदर्शनात आलं ह्यांचा प्रस्ताव कुठेही दाखल करून घेतला नाही, त्यांनी फक्त पत्र दिले, दाखल करून घेतला नाही। आणि आम्ही ज्यावेळेस सरकारी टेंडर करा म्हणलं तर ही लोक विरोध करत होते आणि आता ही लोक प्रायव्हेट बिल्डर ह्यांना चालला आणि आता COP आमच्या जागेचं मालक आहे 100%, पण आमची झोपडपट्टी घोषित आहे, आम्ही बी मालक तेवढेच आहे जेवढे COP आहे तेवढे। आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? आम्ही आता 1700 लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे। बायोमेट्रिक सर्वे आजपर्यंत कुणीही केलेला नाही, तो सर्वे आम्ही केलेला आहे पूर्ण। बायोमेट्रिक सर्वे 1700 लोकांचे आता आमच्याकडे पेपर आहेत आणि बायोमेट्रिक झालेलं आहे, त्यामुळं आमची एकदम भक्कम परिस्थिती बघून समीर शेख व त्यांच्या बिल्डरांनी जे काही लोक असतील त्यांनी आज हा कामामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला आहे। तरी आम्ही त्यांना देखील काही बोललेलो नाही। आम्ही म्हणलं तुम्हाला सर्वेला आलते, आम्ही काय बोललो नाही त्यावेळेस, आता आम्हाला बी काम करू द्या, पण त्यांना आज 10-20 हजार रुपये देऊन काही गुंड मागवलेत, त्यांनी काही लोक बोलवलेत, काय आम्हाला जीव मारण्याची आता धमकी आहे सरळ आम्हाला। आमच्यावर 2 गुन्हे दाखल केलेत बायला पुढं घालून। ह्या अशी परिस्थिती चाललेली आहे साहेब। जर ह्याच्यामध्ये जर पोलीस प्रशासनाने आणि SRने जर ह्याच्यात दखल नाही घेतली तर आमच्या जीवाला घातपात होण्याची शक्यता आहे आणि सर्वस्वी जबाबदार समीर बिल्डर व त्याचे सर्व सहकारी राहतील। मी तुमच्या चॅनल समोर बोलतोय। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।